Hello dear students, in today's lecture we are going to see chemical properties of metals. Students, metals च्या बाबतीत जर सांगायचं झालं तर metals are having tendency to lose electrons. नॉर्मली जेव्हा केव्हा कोणतंही मेटल जेव्हा कंपाऊंड फॉर्मेशन करतं, आता कंपाऊंड फॉर्मेशन कशासाठी केली जाते हे आपण शिकलोय. कोणतंही ॲटम इट ट्राईज टू बिकम स्टेबल. स्टेबल कधी होतो तो तर whenever it is having 8 electrons in the outermost shell, then that particular atom becomes stable. Now in order to attain stability, each and every element either donates or accepts or share electrons and it will become stable, it will form its compounds. म्हणजेच जे कोणते एलिमेंट्स कंपाऊंड्स फॉर्म करतात तर तेव्हा हे कंपाऊंड फॉर्मेशनच्या मागचा हेतू काय असतो तर टू अटेन स्टॅबिलिटी. स्टेबल कधी होतात, आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात ना. मग आता हे 8 इलेक्ट्रॉन्स अटेन करण्यासाठी आउटर शेलमध्ये काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात आणि काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. म्हणजेच तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा की आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरती ठरतं तो पर्टिक्युलर ॲटम मेटल आहे की नॉन मेटल आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकलोय का. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द शेल्स. इलेक्ट्रॉन्स हे शेल्समध्ये प्रेझेंट असतात. प्रत्येक शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी ही फिक्स्ड असते, आपण शिकलोय. सो फर्स्ट शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात, सेकंड शेलमध्ये 8, थर्ड शेलमध्ये 18, फोर्थ शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स हे मॅक्झिमम अटेन होऊ शकतात. सो स्टुडंट्स, ह्या प्रत्येक शेलमध्ये आपण जे इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन करतो त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि प्रत्येक मेटल किंवा नॉन मेटल दोन्हीचा जरी तुम्ही विचार केलात तरी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशावरती डिपेंड करतात, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. आपण पहिली जी प्रॉपर्टी म्हणून बघणार, ॲक्च्युली इट इज नॉट प्रॉपर्टी बट इट इज रिलेटेड टू केमिकल प्रॉपर्टी. बट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच एक केमिकल प्रॉपर्टी अशी दिलेली आहे. बट तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगते की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती केमिकल प्रॉपर्टीज ठरतात हे माहिती असू देत. पण आपण टेक्स्टबुक वाईज जातोय, सो आपण त्याप्रमाणे इथे पहिली केमिकल प्रॉपर्टी घेऊयात, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता बघा व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय सांगितलं तुम्हाला? इट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा शेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणू आपण, एकदम सोप्या भाषेत. शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड दिस इज द फंडामेंटल प्रॉपर्टी की ज्याच्यावरती ठरतं पर्टिक्युलर ॲटम हा मेटल असणार आहे की नॉन मेटल असणार आहे. इलेक्ट्रॉन्स डोनेट किंवा ॲक्सेप्ट करण्याची ॲबिलिटी त्याच्यावरून ठरतं तो मेटल आहे की नॉन मेटल. आणि ते कशावरून ठरतं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. आता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते बघा. नॉर्मली कोणत्याही ॲटमच्या आउटर शेलमध्ये 1 पासून 8 पर्यंत इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट असतात. आता ते जर आपण कन्सिडर केलं तर त्यांना आपण वेगवेगळ्या स्लॉटमध्ये डिवाईड करूयात. फॉर एक्झाम्पल, सपोज कोणत्याही ॲटमच्या आउटर शेलमध्ये जर 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स जर प्रेझेंट असतील, आपण असं करू 1, 2, 3. जर कोणत्या एलिमेंटच्या आउटर शेलमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर तो ॲटम इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. हे ट्रिक आहे छोटीशी, ह्याच्यावरून तुम्हाला पटकन ओळखता येईल
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून नुसतं जर तुम्हाला ओळखायचं झालं की दिलेला ॲटम मेटल आहे की नॉन मेटल, तर त्याच्यासाठीची ही ट्रिक मी तुम्हाला सांगते. आउटर शेलमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इट विल डोनेट इलेक्ट्रॉन्स आणि तो मेटल असतो. 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो ॲटम शेअर करतो. 5 6 7 यापैकी इलेक्ट्रॉन्स जर आउटर शेलमध्ये प्रेझेंट असतील तर तो ॲटम इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. आणि जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर ॲक्सेप्ट, शेअर, डोनेट ह्यापैकी कोणतीच क्रिया तो पर्टिक्युलर ॲटम करत नाही. का करत नाही? कारण मी काय तुम्हाला सांगितलं, हे सगळे उद्योग कशासाठी करायचे, तर टू अटेन स्टॅबिलिटी. बरोबर. ऑलरेडी स्टेबल कधी होतो, तर जेव्हा आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर इट विल बिकम स्टेबल. ऑलरेडी याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो दिस एलिमेंट विल नॉट पार्टिसिपेट इन एनी केमिकल रिॲक्शन. हा कुठल्याच केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. इट विल नायदर डोनेट नॉर ॲक्सेप्ट ऑर शेअर इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? सो हे एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगितलं, हे माहिती असू देत. याच्यावरून तुम्ही आता ओळखू शकणार की नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं, आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते बघायचं आणि त्याच्यावरून तो मेटल की नॉन मेटल हे ओळखता येतं. आता मी काय सांगते बघा, वेन एव्हर an atom is a metal then it will tend to donate electron. म्हणजेच मेटल्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. म्हणजेच त्यांच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार, 1 or 2 or 3. आलं लक्षात? अँड बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स दे फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूयात. आता इथे बघा, एक्झाम्पल म्हणून जर आपण घेऊयात, सपोज घेऊ आपण सोडियम. सोडियम हा मेटल आहे. बरोबर. त्याचं सिम्बॉल आहे Na. इट इज हॅविंग 11 इलेक्ट्रॉन्स अँड दीज 11 इलेक्ट्रॉन्स आर shown in the form of electronic configuration like 2, 8 and 1. So here this sodium will donate this one electron which is present in its outermost shell, and thus now the second shell will become its outer shell and it is having 8 electrons, so तो stable बनतो. So हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल सपोज आपण घेऊ मॅग्नेशियमचं. Mg ज्याच्याकडे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचं कॉन्फिगरेशन आपण 2 8 2 असं दाखवतो. सो अगेन दिस मॅग्नेशियम विल ऑल्सो डोनेट दीज 2 इलेक्ट्रॉन्स अँड इट विल बिकम स्टेबल. सपोज ॲल्युमिनियम घेतलं आपण, so it is having 13 electrons, configuration 2 8 3. सो हा देखील इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजेच जेव्हा 1 2 or 3 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात कोणत्याही ॲटमच्या आउटर शेलमध्ये, then it tends to donate electrons and it will become a metal. मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. लक्षात राहील तुम्हाला हे. सो दिस इज द फर्स्ट chemical property of metal, that is electronic configuration. Now the next property is formation of ions. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात अँड बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स दे गेन अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे समजा माझ्याकडे 10 रुपीज आहेत, मी ते 10 रुपीज माझ्या एका फ्रेंडला दिले. सो बाय गिविंग दीज 10 रुपीज आय विल अटेन अ पॉझिटिव्ह चार्ज. माझ्याकडं तो माझं देणं लागला ना, सो माझ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. इन द सेम वे जेव्हा केव्हा कोणताही ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो देन इट विल बिकम अ पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. बघा, केमिकल कंपाऊंड्स फॉर्म होताना जेव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट किंवा ॲक्सेप्ट केले जातात, इन दॅट केस जो देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, जो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. अजून एक प्रकारचा बॉन्ड असतो ज्याच्यामध्ये शेअरिंग होतं की जिथे कुठलाच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसतो. तो पार्ट नंतर आपण बघूयात. आत्ता इथं आपण कन्सिडर करूयात
इलेक्ट्रॉन देणं आणि घेणं याच्यातून फॉर्म जेव्हा बॉन्ड होतात तर देणाऱ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा होतो त्याचं जे आयन फॉर्म होतं त्याला म्हणतात कॅटायन. म्हणजेच बघा, व्हेनेवर मेटल्स डोनेट इलेक्ट्रॉन्स and they form positively charged कॅटायन. ह्याच्यात एक गोंधळ होतो बघा मुलांचा की कॅटायन आणि ॲनायन असे दोन आयन्स असतात. मग कशाला कॅटायन म्हणायचं आणि कशाला ॲनायन म्हणायचं? तर पॉझिटिव्हली चार्ज जो असतो तो कॅटायन असतो, निगेटिव्हली चार्ज्ड ॲनायन्स. सो मेटल्स are having tendency to lose electron or donate electrons and they form positively charged cation. फॉर एक्झाम्पल आता हेच आपण सोडियम मॅग्नेशियम घेतले ना, त्याचेच एक्झाम्पल्स इथे आपण बघूया. फॉर एक्झाम्पल सपोज आपण घेतला सोडियम. आता हा सोडियम जेव्हा ॲटमच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज Na इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सोडियम ॲटम, देन इट इज हॅविंग 11 इलेक्ट्रॉन्स. बरोबर की नाही, इथं सांगितलं आहे. आणि हे त्याचं कॉन्फिगरेशन झालं. नाव इन ऑर्डर टू अटेन स्टॅबिलिटी, जेव्हा हा सोडियम एखाद्या दुसऱ्या ॲटम बरोबर कंपाऊंड फॉर्म करतो तेव्हा तो त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर शेलमध्ये? 1 इलेक्ट्रॉन. तर तो इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या ॲटमला देणार आहे. अँड बाय गिव्हिंग धिस 1 इलेक्ट्रॉन इट विल बिकम अ पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन. म्हणजेच हा नुसता सोडियम आहे इथे, आणि जेव्हा हा सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देईल तेव्हा त्याच्यावरती येईल 1 पॉझिटिव्ह चार्ज. 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून 1 पॉझिटिव्ह चार्ज. आणि 1 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे आता ह्याचं कॉन्फिगरेशन 2-8 झालं, इजंट इट? अँड इट विल बिकम अ स्टेबल. आणि इथे मी दाखवेल तो 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडला, तो दुसऱ्या कोणत्या तरी ज्या कोणत्या ॲटम बरोबर तो कंपाऊंड फॉर्म करणार त्याला तो 1 इलेक्ट्रॉन देणार. इन द सेम वे मॅग्नेशियमचा जर आपण विचार केला तर त्याचं कॉन्फिगरेशन 2-8-2 आहे. तो दुसऱ्या कोणत्याही ॲटमसोबत कंपाऊंड फॉर्म करताना हे आउटर शेलमधले 2 इलेक्ट्रॉन्स त्याला डोनेट करणार. अँड बाय डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आले आणि त्याचं कॉन्फिगरेशन झालं 2-8. स्टेबल झाला. आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, तो स्टेबल झाला. आणि किती इलेक्ट्रॉन दिलेत? 2. सो ते मी इथं लिहिले. सो लक्षात आलं तुम्हाला स्टुडंट्स, ह्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं डिसाईड करतं केमिकल प्रॉपर्टीज. आणि हे इथे आपण दाखवले की कोणताही मेटल त्याच्यावरती नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो. का? कारण तो इलेक्ट्रॉन नेहमी डोनेट करतो. मेटल्स आर हॅव्हिंग टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स अँड बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स दे फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स. आणि इथे आता इथं दाखवताना बरेचदा गोंधळ होऊ शकतो तुमचा, हा इलेक्ट्रॉन कुठं लिहायचा? तर सुरुवातीला तो ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो आणि तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून इथं डोनेट केल्यानंतर त्याच्यावरती चार्ज येणार आहे. आधी तो नुसताच ॲटम आहे, मग स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी त्यानं 1 इलेक्ट्रॉन दिला आणि दिल्यावर त्याच्यावर चार्ज आला आणि म्हणून इकडच्या बाजूला प्रोडक्ट साईडला तुम्ही प्लस साईन आणि इकडे 1 इलेक्ट्रॉन दाखवणार. जेवढे केवढे इलेक्ट्रॉन्स दिले तेवढा त्याच्यावरती चार्ज आला. म्हणजेच ॲल्युमिनियमच्या बाबतीत त्याच्यावरती +3 चार्ज येणार. येत आहे लक्षात? सो दिस इज फॉर्मेशन ऑफ आयन्स. ह्या केमिकल प्रॉपर्टीज 2 झाल्या. अजूनही त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत मेटल्सच्या, पण आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.